सरकार निकम्मी है, सरकार निकम्मी है, सरकार बदलनी है, सरकार बदलनी है। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। आज आमचं धक्का दे आंदोलन आहे। तर पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्या भाववाढीमुळे सामान्य जो माणूस आहे, जसे विद्यार्थी आहे, ते पेट्रोल विकत घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या बंद आहेत। म्हणून आता असंच जर सुरू राहिलं तर लोकांना आपल्या गाड्या बंद ठेवाव्या लागणार आहे। म्हणून सरकारने पेट्रोलचे भाव आणि डिझेलचे भाव कमी करावे यासाठी आज आमचं धक्का दे आंदोलन आहे। आज आमच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही धक्का मारत तिकडे पुढे चालवत आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल नाही आहे। तर सरकारने ह्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले पाहिजे। त्यानंतर आम्ही मागच्या 20 मेला चुला जला आंदोलन केलं। गॅसचे सुद्धा भाव खूप वाढलेले आहेत आणि सरकार ते कमी करण्याच्या तयारीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यात यावे। जनतेला 400 रुपयांना घरगुती सिलेंडर देण्यात यावं आणि कमर्शियल सिलेंडर जवळजवळ 700 रुपयांना देण्यात यावं। त्याच्यानंतर जे स्मार्ट मीटर आहे, हे स्मार्ट मीटर सरकारने घरोघरी बसवले आहे। तर हे स्मार्ट मीटर पारदर्शी असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कोणत्याच कंपनीचं नियंत्रण नसलं पाहिजे। त्याच्यानंतर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे अवाच्या सव्वा बिल आकारल्या जात आहे, तर ते बिल जे जनता आहे त्यांना वापस देण्यात यावं। त्यानंतर हे स्मार्ट मीटरला मंजुरी देणारे जे हे आहेत आपले प्रोजेक्टर आहेत, ते प्रोजेक्टला मंजुरी देणारे कॅबिनेट आहे त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी। अशा प्रकारे आमचं 3 मुद्द्यावर हे आंदोलन आहे।